नमस्कार. आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत. कळंब एस टी महामंडळाच्या कळंब बस आगारातील वाहक म्हणजे कंडक्टर सच्चिदानंद पुरी यांनी एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग मिळावा, महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांचा सरकारनं विचार करावा आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे आम्हालाही तसेच लाभ मिळावे आदी मागण्यांसाठी गुरुवार दिनांक 27 जूनपासून कळंब शहरातील शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या नजीकच्या BSNLच्या टावरवर 250 फुटापेक्षाही जास्त उंच चढत तेथे बसून आंदोलनाला सुरुवात केली होती. गुरुवारी सकाळी सुरू केलेलं त्यांचं आंदोलन शनिवारी संध्याकाळपर्यंत चालूच होतं. त्यांनी आंदोलन मागं घ्यावं, टावरहून खाली उतरावं यासाठी जिल्हा प्रशासन, महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी आदींनी प्रयत्न केले, पण त्यात त्यांना यश आलं नाही. सच्चिदानंद पुरी यांच्याशी शुक्रवारी मंत्री उदय सामंत आणि STच्या मुंबई मुख्य कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चर्चा केली, तरी ते त्यास बदले नाही. आपणाशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधावा, त्यांनी आश्वासन द्यावं, त्यावेळीच आपण आपलं आंदोलन मागं घेऊ असा या मागणीवर ते कायम होते. काल सायंकाळी 6 ते 7च्या दरम्यान शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते, मूळचे कळंब तालुक्यातील रहिवासी पण व्यवसायानिमित्त ठाण्यात स्थायिक झालेल्या नितीन लांडगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना व्हिडिओ कॉल लावला आणि मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलनकर्ते सच्चिदानंद पुरी यांच्याशी जवळपास 4 मिनिटं संवाद साधला आणि हा थेट झालेल्या संवादामुळे सच्चिदानंद पुरी यांनी आपलं आंदोलन मागं घेतलं. या संवादात मुख्यमंत्र्यांनी सच्चिदानंद पुरी यांच्याशी ST महामंडळाच्या प्रलंबित मागण्या आणि इतर सर्व याच्याबाबत आपण विधानसभेचं पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर सर्वांची एकत्रित बैठक बोलवून आणि त्यातून तोडगा काढून असं पुरी यांना आश्वासन दिलं. त्यामुळं सच्चिदानंद पुरी टावरहून खाली उतरले आणि त्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं. आपला एक सहकारी आपल्यासाठी आंदोलन करतोय म्हणून काल कळंब बस आगारातील सर्वच कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलं होतं. त्यामुळं काल जवळपास 400च्या पेक्षा जास्त कळंब आगारातून होणाऱ्या बसेसच्या फेऱ्या रद्द झाल्या. सच्चिदानंद पुरी यांच्या आंदोलनाबाबत धाराशिव कळंबचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी काल विधिमंडळातही प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर सरकारनं काय उत्तर दिलं ही माहिती मिळू शकली नाही. मात्र सच्चिदानंद पुरी यांनी त्यांच्या आंदोलनामुळं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं होतं हे मात्र खरं. त्यांनी जवळपास 60 ते 65 तास आपलं आंदोलन केलं. त्यांच्या या आंदोलनामुळे त्यांचे कुटुंबीयही काळजीत पडलेले होते. सच्चिदानंद पुरी हे मूळचे मंगरूळ तालुका कळंब येथील रहिवासी आहे आणि त्यांना ST कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत ते सतत जागरूक पण असतात. जिल्ह्यात काल अखेरपर्यंत जवळपास 210 मिलीमीटर पाऊस पडला आहे. जून महिन्याच्या जिल्ह्यातील
पावसाच्या सरासरीपेक्षा तो कित्येक पटीनं जास्त आहे. या पावसामुळं जिल्ह्यातील जवळपास 80% वर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झालेल्या असून जिल्ह्यातील जे मोठे प्रकल्प आहेत त्यात या पावसामुळं 10 ते 11% उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. यामुळंच जिल्ह्यातील ज्या गावांना टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत होता अशा गावातील जवळपास 55 पाण्याचे टँकर जिल्हा प्रशासनाने बंद केलेले आहे. यावर्षीचा पावसाळा चांगला असल्यामुळं, आत्तापर्यंत चांगला झाल्यामुळं आणि पुढे होईल या आशेवर शेतकरी आहेत आणि ते समाधान पण व्यक्त करत आहेत. याचबरोबर सोयाबीन आणि इतर काही बियाणं शेतात पेरूनही उगवलं नाही अशाही तक्रारी आहेत आणि या तक्रारीकडे कृषी विभाग आणि जिल्हाधिकाऱ्यांनी गांभीर्यानं लक्ष द्यावं अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. अर्थसंकल्पात ज्या काही सामान्य लोकांसाठी योजनांची घोषणा झाली आहे त्याची सुरुवात कधी होणार याची सध्या लोक विचारपूस करत आहेत. मग मुख्यमंत्री लाडकी बहीण, त्यानंतर 3 मोफत सिलेंडर याबाबत तर आता घरोघरी चर्चा रंगू लागल्या आहे आणि त्याबाबतचं स्पष्टता या आठवड्यात येऊ शकेल आणि मग या योजनांचा लाभ लाभार्थींना मिळेल असं एकंदरीत चित्र आहे. तुर्तास एवढंच. धन्यवाद.